नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपली मराठी फॅमिलीवर. लास्ट ट्रेकिंगवाला व्लॉग, डिमांडिंग व्लॉग, त्या व्लॉगनंतर म्हणजे मला कमेंट्स आले, मेसेजेस पण आले की व्लॉगिंग बंद कशाला केली, मग व्लॉगिंग करा, व्हिडिओ पोस्ट करा. मला खूप असे मेसेजेस आले, मला समोरून पण बोलण्यात आलं की व्हिडिओज पोस्ट करा, अजून पोस्ट करा. हां, मग पण मी काय म्हणजे माझ्याकडे एक तर टाईम सगळ्यात मेन असतं की व्लॉगिंग जे आहेत किंवा यूट्यूब जे आहे ह्याला एक वेगळा तुम्हाला टाईम द्यावा लागतो. ओके, तर टायमिंग इश्यूजमुळे पण व्हायचं आणि कंटेंट्समुळे पण व्हायचं. अगोदर मी शूट केलेले पण होते खूप काही, पण टायमिंग इश्यूजमुळे मी पोस्ट पण नाही केलं आणि असंच राहून गेलं. मग ते राहूनच गेलं. मग मी आता जे कमेंट्स आले, मला मेसेजेस आले, तर त्या हिशोबाने माझं असं सध्या तरी आता विचार जे चालले, आता पहिलं मी काय करेल माहिती आहे, माझ्याकडे खूप सारं कंटेंट्स अगोदर मी शूट केलं. खूप सारं म्हणजे एवढं पण नाही आहे, थोडंफार आहे कंटेंट्स जे मी शूट केलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता जे तुम्ही बघणार आहेत, टायटल आणि थंबनेल तर तुम्ही बघितलेलं आहे, संडे राईडवाला. तर तो वाला मी आता सध्या पोस्ट करेल आणि मग बघू जसं होईल तसं पुढे करूया प्लॅन. तर आताचा ब्लॉग एन्जॉय करा. संडे राईड आताच नाही आहे, तो जुना आहे. ठीक आहे. येतो. फायनली खूप टायमाने म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते 3 वर्ष किंवा 4 वर्ष झाली असेल मी संडे राईडला नाही गेलो. आणि आजच नेमका माझ्या डॉमिनरचा बड्डे, 6वा बड्डे. थंडी कडक आहेत, मजा आहे. ओ बापरे, अजूनपर्यंत मला घ्यायला जमत नाही की काय समजत नाही, पण मला रायडिंग जॅकेट घ्यायचं आहे कधीपासून. तर ह्या आता 1-8 महिन्यामध्ये रायडिंग जॅकेट घ्यावंच लागेल, कारण की संडे राईड थंडी आहे मस्त एकदम कडाक्याची. माझे मित्र पण येत आहेत. अचानक माझ्या मुंबईच्या मित्राने मेसेज केला की तो पण आहे तिथे डहाणूला, तर भेट होईल. आणि थंडी आहे काहीतरी, मी सकाळी बघितलं होतं 18 डिग्रीपर्यंत होतं टेम्परेचर, तरी मला निघायला उशीर झाला. 6:30ला निघणार होता आणि आता झाले 7:30. हॉर्नच्या आवाजाला काय झालं माहिती नाही, कालच केला होता मी त्याला मस्तपैकी. दाखवायला लागेल हॉर्न काय झालं ते. चायला आय होप आवाज बरोबर येतोय. आवाजच सगळ्यात मेन आहे, नाहीतर मग काय नंतर मग परत मला नुसतं बडबड आवाज रेकॉर्ड करावा लागेल. मध्ये जाता रायडिंग जॅकेट नाही, मध्ये जाता संडे राईडला नाही जायला भेटत होतं, कारण की जॉब पण असं होतं की फ्रायडेला वीक ऑफ असायचं आणि संडे वर्किंग असायचं, मग त्यामुळे जाता नाही येत होतं. आता आमचं वीक ऑफ चेंज झालं आहे. संडे वीक ऑफ गेलेला आहे, त्याच्यामुळे हा पहिलाच संडे मला वाटते आणि मी संडे राईडला निघालो. माझ्या मित्रांना पण बोललो होतो मी, बुलेट सिंग, पण त्याचं शूटिंगची ऑर्डर होते त्यामुळे तो नाही येऊ शकला. काही प्रॉब्लेम नाही, काम पाहिलं.
इथे कुठे आहे रस्ता? मग आता जायला पुढून आहे का रस्ता? खूप टायमानंतर आलो आहे. किती वाजले? लवकर पळावं लागेल. हळूहळू चालून चालणार नाही. 7:40 झालेले आहे. आता सगळे बायकर्स निघून जातील. कोणी ते छोटा रोड आहे. कुत्रे पण येतील ना मध्ये, येडे. खूप टायमानंतर व्हिडिओ पण बनवत आहे, कारण की टाईमच नाही ना. जॉब लागल्यापासून एकच सुट्टीवाला वार भेटतो. त्याच्यामध्ये काय शूट करणार आणि काय एडिट करणार. अँगल बरोबर येतोय का नाही काय माहिती. माझा गोप्रो नाही, माझा DJI Osmo ॲक्शन कॅमेरा, त्याच्यावरचं एक बटन, म्हणजे जे केसचं बटन आहे थोडंसं तुटलं आहे. त्याच्यामुळे मला हे ग्लव्जने चालू बंद करायला थोडासा इश्यू होतो आहे. मला गाडी एकदम स्लो करावी लागते आणि चालू करावा लागतो. तर हा आपला आमच्या चिल्लार फाटा रोड, म्हणजे चिल्लार फाट्याला जाण्यासाठी हा हायवे. आणि मस्त असं सनराईज. आवाज कसा येतोय माहिती नाही, पण हेल्मेट बंद केल्यावरती आवाज थोडासा खराब येईल असं मला वाटते. म्हणून मी हेल्मेट हलकंसं ओपन केलं, फक्त बोलण्यापुरती. पण मजा येत आहे. खूप टायमानंतर खेचले, पण या रस्त्यावरती खेचण्यापेक्षा आपल्या मेन हायवेवरती जाऊ, तेव्हा मजा येईल. हे बटन खराब झाल्यामुळे जाम प्रॉब्लेम होत आहे यार. शेट, समजत नाही आहे. पण ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम म्हणजे ग्लव्जमुळे प्रॉब्लेम होतो आहे. ग्लव्ज नसेल तर मी इझिली बटन ते हे करू शकतो. आणि चिल्लार फाटा पोचलेला आहे. मला वाटते मी पहिल्यांदाच एकटा जात आहे संडे राईडला, नाहीतर माझा मित्र असतो. बुलेट सिंगच्या सोबतच मी नेहमी जात असतो. पण आज मी ठरवलंच होतं की मला जायचं आहे. पण आता एकटा ते एकटा, बायकर्स अजून दिसत नाही आहेत. आवाज कमी लेट झालं आहे माहिती नाही. आपण निघूया तसं. पण मला असं का वाटते पाठीमागून बायकर्स आलेले आहेत? नाही. मध्येच काहीतरी आलं होतं यार, काय होतं माहिती नाही, पण ते साईडला निघून गेलं. मला असं वाटतं की तिकडे जाऊन ते काढलं पाहिजे, नाहीतर मग दुसऱ्या बायकर्स लोकांना प्रॉब्लेम होईल. मी खूप पुढे आलो वाटते. काहीतरी मध्येच मोठा गोळा होता.
हे ट्रकवाल्यांचं काय ना काय तुटत असते ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. वो आ रहे हम भी. खूप जास्त पुढे आलो मी. हो 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 हो. एक अशी काठीसारखी आहे का काहीतरी आहे, त्याच्यावर विंटेज कारण की माझी बाईक थोडीशी हल्ली तर मग डॉमिनार. दुसरे बाईकवाले पडू पण शकतात. मी एवढा लांब आलो आहे आता त्यासाठी. लोखंडाची वस्तू आहे चायला. ह्याच्यावर तर बाईकवाले सरकून जातील, आणि ते पण एकदम नेमकं टर्नवरतीच आहे. आखा लोखंडाचा पार्ट आहे. याच्यावरून माझी बाईक गेली, पण बरं झालं मी स्लो होतो. हा चायला असे हे फालतू. आता ते ट्रकवाल्यांची पण चुकी नसेल, त्यांना पण थोडी माहिती असेल की पाठीमागून पडलं आहे. बट ठीक आहे. आणि बायकर्स दिसले आहेत खूप. यो बायकर नाही हेल्मेट नाही घालत, काय नाही. तर मला लगेच निघायला लागेल. 8 वाजलेत. मध्येच कुठले बाईक दिसले तर बघू. आपण थोडंसं स्लो जाऊ थोड्या वेळसाठी. आता पुढे तर बाईक्स आहेतच, त्यापेक्षा बेस्ट आहे की पुढे जाऊनच बघू. बायकर्स आलेले आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं शूट. रोड पण मस्त आहे. तो बघ, ही अशी पोरं काय येतात जी विदाउट हेल्मेट हायवेला फिरवतात. विदाउट हेल्मेट काय येतात हे लोक. हेल्मेट घाल.